नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सौभाग्याचे अलंकार का घालावेत त्यामागील शास्त्रीय कारण काय आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर पहा, भारतीय संस्कृतीमध्ये विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक म्हणून काही विशिष्ट प्रकारचे अलंकार घालण्याची परंपरा आहे. तर हे केवळ अलंकार किंवा दागिने नाही आहेत जे आपण आपल्या सुशोभी करण्यासाठी घालतो. तर हे घालण्यामागे कारण काय आहे की आरोग्य, संरक्षण, समृद्धी आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक या अलंकाराला आपण मानतो. त्यामुळं हे अलंकार घालण्याची परंपरा आहे. या अलंकारामध्ये मुख्यतः 5 अलंकार जे आहेत ते आज मी या ठिकाणी सांगणार आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आहे सिंदूर, नंतर टिकली, 3 नंबर आहे मंगळसूत्र, 4 नंबर बांगड्या आणि 5 नंबर आहे जोडवी. या अलंकारांच्या नावामध्येच त्याचा अर्थ आणि मागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन हा लपलेला आहे. तर आज आपण प्रत्येक अलंकाराविषयी माहिती पाहून त्यामागे घालण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे सिंदूर. तर पहा, सिंदूराला शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते. शिवशक्तीचे प्रतीक का मानले जाते की आपल्या पार्वती माता भगवान शंकराच्या नावाचा सिंदूर आपल्या केसातील भांगामध्ये लावायच्या. त्यामुळे सिंदूराला शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते. एक आदर्श जोडी म्हणजे शिवशक्ती म्हणजे पार्वती माता आणि भगवान शंकराच्या जोडीकडे आपण पाहतो. त्यामुळे त्यांनी ही सिंदूराला खूप महत्त्व दिलेलं होतं त्यावेळेस पार्वती मातांनी. त्यामुळे आपल्या ह्या अलंकारामध्ये सिंदूरेला खूप महत्त्व आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे टिकली किंवा कुंकू. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आणि मंगलतेचे प्रतीक आहे. आणि आपण जे कपाळावरती मध्यभागी कुंकू किंवा टिकली लावतो तिथे आपण आपला आज्ञाचक्र आहे असं म्हणतो. तर त्यामुळे ते टिकली किंवा कुंकू लावल्यामुळं शक्यतो आपण टिकली जरी वापरत असेल तरी टिकलीखाली थोडंसं हळदी कुंकू आपण लावायलाच पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपलं आज्ञाचक्र जे आहे ते सक्रिय होतं. त्यामुळे आपली एकाग्रता आणि मानसिक शांतता आपल्याला लाभते आणि वैवाहिक स्त्रीचे ओळखचिन्ह म्हणूनही आपण कुंकू लावत असतो. त्यामुळे कुंकू किंवा टिकली ही आपण लावली पाहिजे. त्यानंतर 3 नंबरला आहे मंगळसूत्र. मंगळसूत्र बघा, या 5ही अलंकारामध्ये त्यांच्या नावांमध्येच त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो लपलेला आहे. मंगल म्हणजे कसं, शुभ म्हणजे पवित्र म्हणजे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि वैवाहिक नात्याच्या पवित्रतेसाठी मंगळसूत्र आपण घालतो. मंगळसूत्रामध्ये आपण ज्या 2 वाट्या घालतो त्यामागे अशी श्रद्धा आहे की एक सासरचं आणि एक माहेरचं असतं किंवा एक पती आणि पत्नीचं प्रतीक म्हणून आपण ते घालत असतो. आणि सोन्याच्या त्या 2 वाट्या आणि जे काळे मणी आहेत त्या काळ्या मण्यांमुळे नकारात्मक जी ऊर्जा आहे ती दूर राहते. त्यामुळे आपण मंगळसूत्र हे घालत असतो. त्यानंतर 4 नंबरला आहे बांगड्या. बघा, बांगड्यांनाही खूप महत्त्व आहे. बांगड्यांचा जो आवाज असतो, विशिष्ट आवाज असतो. आपण काम वगैरे करताना जो बांगड्यांचा आवाज येतो त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि त्या हातातील बांगड्यामुळे आपल्या ज्या हाताच्या नसा वगैरे असतात त्यामध्ये ब्लड फ्लो हा चांगला होतो आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून ही बांगड्या आपण घालतो. त्यानंतर 5 नंबरला आहे जोडवी. जोडवी म्हणजे काय, पती आणि पत्नी यांना जोडून ठेवणारे म्हणजे जोडवे. जोडव्याची विशिष्टता म्हणजे काय, आपल्या एका विशिष्ट नसांवर जोडव्यांमुळे दाब निर्माण होतो आणि त्यामुळे आपलं जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे किंवा आरोग्य आहे ते संतुलन साधलं जातं. म्हणून वैवाहिक स्त्रीची ओळख आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून आपण जोडवे घालत असतो. अशा प्रकारे या 5 अलंकाराचं खूप महत्त्व आहे. वैवाहिक स्त्रीने हे अलंकार आवर्जून घातले पाहिजे. धन्यवाद.